फ्रेंच फ्राईज सेवनाने मधुमेहाचा धोका। गरमागरम कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचे फ्रेंच फ्राईज जगातल्या सर्वात आवडत्या पदार्थांपैकी एक। पण जर तुम्हाला सांगितलं की तुमच्या आवडत्या फ्रेंच फ्राईजमुळे तुम्हाला एका गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो तर? होय, तुम्ही बरोबर ऐकलं। आज आपण याच विषयावर सखोल चर्चा करणार आहोत। फ्रेंच फ्राईज आणि मधुमेह। आपल्या सर्वांनाच फ्रेंच फ्राईज खायला आवडतात। फास्ट फूड रेस्टॉरंट्सपासून ते अगदी घरातील सोप्या जेवणापर्यंत त्यांचा समावेश असतो। पण नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासाने या आनंदाला एका गंभीर चिंतेत बदलले आहे। हा अभ्यास बिल्डर हेल्थकेअर ऑब्झर्व्हरमध्ये प्रसिद्ध झाला आहे आणि तो एका महत्त्वाच्या निष्कर्षाकडे लक्ष वेधतो। एका आठवड्यात फक्त 3 वेळा फ्रेंच फ्राईज खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका तब्बल 20% वाढतो। ही आकडेवारी साधीसुधी नाही, ती आपल्याला या समस्येची गांभीर्यता दर्शवते। या अभ्यासाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच प्रमाणात 3 वेळा उकडलेले, भाजलेले किंवा कुकरमध्ये शिजवलेले बटाटे खाल्ल्यास हा धोका वाढलेला दिसून येत नाही। हा फरक आपल्याला बटाटे खाण्याच्या पद्धतीवर विचार करण्यास भाग पाडतो। हा अभ्यास हार्वर्ड आणि ब्रिघॅम विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे, जे जागतिक स्तरावर आरोग्य संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत। त्यांच्या या अभ्यासात 2 लाखांपेक्षा जास्त लोकांचा समावेश होता, ज्यामुळे या निष्कर्षांवर विश्वास ठेवता येतो। या दीर्घकालीन अभ्यासात सहभागी असलेले लोक 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते आणि त्यांना आधीपासून मधुमेह, हृदयविकार किंवा कॅन्सरसारखे गंभीर आजार नव्हते। यामुळे संशोधकांना निरोगी लोकांमध्ये या आहाराचा नेमका काय परिणाम होतो हे जाणून घेता आले। या अभ्यासाच्या कालावधीत जवळपास 22,300हून अधिक लोकांना मधुमेह झाल्याचे समोर आले। यातील अनेक जण फ्रेंच फ्राईजचे नियमित सेवन करत होते, ज्यामुळे फ्रेंच फ्राईज आणि मधुमेहाचा संबंध अधिक स्पष्ट झाला। फ्रेंच फ्राईज खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका का वाढतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला शरीराच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करावा लागेल। यामागचे मुख्य कारण आहे बटाटे खाण्याची पद्धत। फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाटे तेलात तळले जातात। तळल्यामुळे बटाट्याचा उच्च ग्लायसेमिक निर्देशांक होतो। ग्लायसेमिक निर्देशांक म्हणजे खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी किती वेगाने वाढते याचे मोजमाप। उच्च ग्लायसेमिक निर्देशांक असलेले पदार्थ खाल्ल्यावर रक्तातील साखर वेगाने वाढते। हे कसे घडते ते पाहूया। जेव्हा आपण तळलेले बटाटे खातो तेव्हा त्यातील पिष्टमय पदार्थ ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात आणि रक्तामध्ये वेगाने शोषले जातात। यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते। या वाढलेल्या साखरेला नियंत्रित करण्यासाठी शरीरातील स्वादुपिंड इन्सुलिन नावाचं संप्रेरक तयार करतं। इन्सुलिन रक्तातील ग्लुकोज पेशींमध्ये पोहोचवण्याचं काम करतं, जेणेकरून पेशींना ऊर्जा मिळते। पण जेव्हा आपण वारंवार उच्च ग्लायसेमिक निर्देशांक असलेले पदार्थ खातो तेव्हा स्वादुपिंडाला खूप जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं। हा वारंवार येणारा ताण स्वादुपिंडाची कार्यक्षमता कमी करतो। कालांतराने स्वादुपिंड पुरेसं इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत। या स्थितीला इन्सुलिन प्रतिरोधकता म्हणतात आणि हीच टाईप 2 मधुमेहाचं मुख्य कारण आहे। तळलेल्या पदार्थांमधील ट्रान्स मेदाम्ले आणि संतृप्त मेदाम्ले देखील इन्सुलिन प्रतिरोधकतेला वाढवतात, ज्यामुळे मधुमेहाचा धोका आणखी वाढतो। याउलट उकडलेले, भाजलेले किंवा शिजवलेले बटाटे सुरक्षित पर्याय आहेत, कारण या पद्धतींमध्ये बटाट्यांना तळले जात नाही। त्यामुळे त्यांचा ग्लायसेमिक निर्देशांक तुलनेने कमी असतो। हे बटाटे हळूहळू पचतात आणि त्यातील पिष्टमय पदार्थ हळूहळू ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात। यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक न वाढता हळूहळू वाढते आणि स्वादुपिंडावर जास्त ताण येत नाही। तसेच या पद्धतींमध्ये बटाट्यांमधील फायबर, जीवनसत्वे, उदा, व्हिटॅमिन सी, B6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी महत्त्वाची मिनरल्स टिकून राहतात। बटाटा हा एक पौष्टिक पदार्थ आहे हे आपण विसरता कामा नये, पण त्यात साखरेचं प्रमाणही जास्त असतं। त्यामुळे बटाटा कसा शिजवला जातो आणि कसा खाल्ला जातो यावर त्याचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो। संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे बटाट्यासंबंधी टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका त्याला पद्धत म्हणून कोणत्या पदार्थांची निवड केली जाते यावर अवलंबून असतो। या अभ्यासातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे, तो म्हणजे फक्त एकच पदार्थ नाही, तर आपला संपूर्ण आहार आणि जीवनशैली यांचा मधुमेहाशी जवळचा संबंध आहे। संशोधकांनी सांगितले की आहारात संपूर्ण धान्यांचा समावेश केल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो, तर सफेद तांदळाचा समावेश केल्यास हा धोका वाढतो। त्यामुळे फक्त एक पदार्थ खाणं टाळण्यापेक्षा एक संतुलित आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे महत्त्वाचे आहे। निरोगी राहण्यासाठी कोणताही एक पदार्थ सोडून देणे पुरेसे नाही। आपल्याला एक संतुलित आहार तयार करणे आवश्यक आहे, ज्यात सर्व प्रकारच्या पौष्टिक पदार्थांचा समावेश असेल। फायबर असलेले पदार्थ, प्रथिने आणि निरोगी मेदाम्ले यांचा आहारात समावेश आवश्यक आहे। फ्रेंच फ्राईज सारखे पदार्थ अधूनमधून खाणे ठीक आहे, पण त्यांचा नियमित आहारात समावेश करणे धोकादायक ठरू शकते। तुम्ही काय करू शकता? फ्रेंच फ्राईजचा वापर मर्यादित करा। आठवड्यातून 3 वेळा फ्रेंच फ्राईज खाण्याऐवजी ते क्वचितच खा। बटाटे खाण्याची पद्धत बदला। फ्रेंच फ्राईज ऐवजी उकडलेले, भाजलेले किंवा साधे वाफवलेले बटाटे खा। संतुलित आहार घ्या।
तुमच्या आहारात संपूर्ण धान्य, हिरव्या भाज्या, फळे आणि प्रथिने यांचा समावेश वाढवा. नियमित व्यायाम केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासणी करा, विशेषतः जर तुमच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असेल तर. लक्षात ठेवा, आरोग्य ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही फ्रेंच फ्राईजचा विचार कराल तेव्हा एकदा विचार करा की तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी योग्य निवड करत आहात का. आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. निरोगी राहा आणि आनंदी जीवन जगा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.